कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सोमवारी रत्नागिरीतील पत्रकारांशी सुसंवाद साधला। आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेबाबत रत्नागिरीकरांनी निश्चिंत राहावे, तसेच कोकणात अंमली पदार्थाची तस्करी फोफावत आहे, हा प्रकार मोडीत काढणे हे माझे प्राधान्य असणार आहे। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवरती मकोका कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा बगाटे यांनी दिला आहे। निश्चितपणे अँटी नार्कोटिक सेल जे आहे ते आमचं त्याच्यात अजून त्याला पाठबळ देण्यात येईल आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू। आणि जो MCOC आहे ते याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहे, वारंवार गुन्हे करतात संघटितरित्या, त्यांच्यावर आम्ही MCOC लावू निश्चितपणे आणि त्यांचा पूर्णपणे बेमोड करू। सर, रत्नागिरीतील सायबर क्राईमचा रेट जास्त आहे, त्याच्यावर आपली काय बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तर सायबर क्राईममध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे, तसेच ॲक्टिवली आम्ही सायबर क्राईमचे जे आमचे जे इव्हन डायल 112 असेल किंवा सायबर क्राईमचा जो स्पेशल नंबर आहे तो जास्तीत जास्त तो लोकांमध्ये स्प्रेड करून, जनमानसात स्प्रेड करून सायबर क्राईम संबंधी गुन्हेगारांवर आळा घालण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते महत्त्वाचे आमचं सागरी सुरक्षा दल जे आहे ते ॲक्टिवेट करण्यात येईल। तसेच जे आपले मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त आम्हाला ते आमचे कान आहेत, ते आमचे बंधू आहेत, त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करून ॲज अ इंटेलिजन्स आम्ही एकत्रितरित्या त्यांच्यासोबत काम करून सागरी सुरक्षाला कसं स्ट्रॉंग करण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही कारवाई करू। ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दी एका हॉटेलमध्ये सेक्स स्कॅन्डल घडलं होतं, तर याचा तपास अजून पोलिसांनी पाहिजे तसा केलेला नाही, याबद्दल आपण नवीन अधीक्षक आहे म्हणून काय सांगाल? निश्चितपणे आम्ही त्याबद्दल माहिती घेतो आणि त्यामध्ये कठोर कारवाई। सर, तुम्ही ते बुलेट संदर्भात कारवाई करणार असं म्हणालात, तर नक्की ती कारवाई कशा स्वरूपाची असेल आणि त्यांना जे अशा प्रकारे बुलेट्स हे सगळं वापरतात त्यांना काय आव्हान कराल? अशा बुलेटचे सायलेन्सर किंवा फटाका वाजवल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते। तसेच जे आपले अबालवृद्ध आहेत त्यांनाही त्रास होतो, पेशंट्स आहेत त्यांनाही त्रास होतो, तर कृपया करून असे सायलेन्सर त्यांनी वापरू नये, नाहीतर अशा सायलेन्सरवर कडक कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारचे सायलेन्सरचे 2-3 स्मारक आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लावले होते। तो एक मेसेज पण अशा जे त्रास देत आहेत अशा लोकांना जाईल आणि त्यांच्यावर कायद्यानुसार गंभीर कारवाई पण करण्यात येईल। त्याच्यामध्ये खूप मोठा दंडही आहे। महामार्गाचं काम चालू आहे आणि डंपर चालक जे आहेत ते मोठ्यावर रश ड्रायव्हिंग करत असतात, त्यामुळे अपघात देखील मोठ्या प्रमाणात होतात। त्या सर्वांची आम्ही मीटिंग कंडक्ट करून निश्चितपणे आणि अशा यांना त्यांचे स्पीड लॉक करण्यात येईल। तसेच त्यांच्या असा ॲक्सिडेंट झाला तर त्यांचे डंपर वगैरे सीज करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। जे आहे ते AC कॅबिनमध्ये बसून होत नसतं, ते रस्त्यावर बसून उभं राहून होत असतं। निश्चितपणे पोलिसांची जी लोकाभिमुखता आहे ती जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळूनच पोलीस काम करू शकतात आणि त्यांचं ते कर्तव्य आहे, अति कर्तव्य आहे। इथले पोलीस फिट असावेत, ते पोलाईट असावेत, नम्र असावेत आणि त्यांनी इमिडिएट रिस्पॉन्ड लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी करावा आणि त्यांचा युनिफॉर्मही चांगला असावा, त्यांच्याकडे आमचं प्राधान्य असेल आणि लोकांच्या तक्रारी इमिडिएटली त्या दाखल करून घेण्यात येईल, याच्याकडे माझं प्राधान्य असेल। पोलिसांच्या फिटनेस संदर्भात काही निश्चितपणे पोलिसांच्या फिटनेस संबंधी मी स्वतः माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो। त्यामुळे आपलं पोलीस फोर्स, पोलीस दल जर ते फिट असेल शारीरिकदृष्ट्या तरच ते मानसिकदृष्ट्या फिट असेल असं मला वाटतं आणि त्याच्याकडे आम्ही आमच्या अंमलदार आणि आमचे अधिकारी जे आहेत त्यांच्या फिटनेसकडे आम्ही